नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त अशा दोन नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। तर बनवूया पहिली रेसिपी। तर यासाठी इथे 1 वाटी मी पोहे घेतलेत। यामध्ये आता पाणी घालायचं आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता हे पोहे अशीच बाजूला ठेवूया, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील आणि पोहे सॉफ्ट होतात तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊया। तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी असा मोठे तुकडे करून घेतलाय, तो घालूया। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आलं घालायचं आहे, साधारण अर्धा इंच आलं घेतलंय। यानंतर इथे एक कच्चा बटाटा मी सोलून त्याचा रंग बदलू नये म्हणून असा पाण्यामध्ये ठेवला होता, तुकडे करून ठेवलाय, तो घालायचा यामध्ये। आणि यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण घातलाय। आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे। ही पेस्ट आता तयार आहे। आता जे पोहे आपण बाजूला ठेवले होते ते सुद्धा अगदी सॉफ्ट झाले। तर हे हाताने असे छान मळून घ्यायचे, कुस्करून घ्यायचे। यानंतर यामध्ये ही पेस्ट घालायची आहे। पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया। खूपच मस्त ही रेसिपी होते चवीला। यामध्ये आपण बटाटा कांदा घातलाय, त्यामुळे चव खूप छान येते। आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर। चवीप्रमाणे मीठ घातले। आता हे मिक्स करूया। आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचे। यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तर यातलं थोडं थोडं घालत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये जेवढं मावेल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये घालायला लागेल। तर इथे अजूनही सैल आहे, तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आतापर्यंत। मळून घेऊया आणि लागलं तर आणखी घालू। तर हे अजूनही मला सैलसर वाटतंय, तर इथे आणखी पाव वाटी गव्हाचं पीठ घातलंय। तर एकत्र मला इथे 1.25 वाटी गव्हाचं पीठ लागलं आणि असा मी याचा गोळा मळून घेतला। यावरती थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा मळून घेतलं। याच्यातला आता एक गोळा घ्यायचा आहे, याला तेल लावायचं आहे आणि याचा आता लाटून आपण पराठा तयार करूया। तर इथे आता थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर पराठ्याला छान शेप यावा यासाठी असं झाकणाने किंवा प्लेटने कट करून घ्या। असाच जरी भाजला तरी चालेल। इथे आता एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेते। पराठा लाटून तयार आहे। आता आपण हा भाजून घेऊया। तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलाय। तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला तेल तूप काही लावायचं नाही आहे। दोन्ही बाजूंनी पराठा असाच भाजून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा इथे घालू शकता। आता पराठा आपण खरपूस भाजून घेऊया। तर अगदी घरच्या साहित्यामधून हा पराठा तयार होतो। पराठा भाजून तयार आहे, काढून घेऊया। आणि असेच उरलेले पराठेसुद्धा इथे मी तयार करून घेतलेत। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे पराठे सर्व केलेत। तर अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये होणारे हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तर ही होती आपली घरच्या साहित्यातून झटपट बनणारी पहिली रेसिपी। आता आपण बनवूया पोह्यांपासूनच बनणारी दुसरी मस्त चटपटीत अशी रेसिपी। तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। तर पुन्हा पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2दा पोहे मी स्वच्छ धुवून घेतले। नंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। पोहे आता असेच बाजूला ठेवूया, म्हणजे सॉफ्ट होतील। आणि पोहे सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स तयार करूया। तर इथे मी 3 ब्राऊन ब्रेड घेतलेत। हे आता तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। तर इथे 3ही ब्रेड मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घालते। तुमच्याकडे जर ब्रेड नसतील तर तुम्ही
इथे बेसनसुद्धा बाइंडिंगसाठी वापरू शकता। तर इथे मी ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत आणि हे पोहेसुद्धा आपले सॉफ्ट झालेत। तर आता हे आपण एकत्र करूया। तर एक मोठा बाउल इथे मी घेते, त्यामध्ये आपण पोहे काढून घेऊया। इथे मी 3 ब्रेड घेतले आणि त्याचे ब्रेड क्रम्स केले। तुमच्याकडे जर ब्रेड नसतील तर तुम्ही अर्धी वाटी बेसन इथे बाइंडिंगसाठी वापरू शकता। पोह्यांमध्ये बाइंडिंग येण्यासाठी इथे फक्त आपण ब्रेड क्रम्स वापरतोय। हे आता असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपण थोड्याशा भाज्या घालूया। तर इथे बारीक चिरलेला कांदा घालते। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि ज्या घरी उपलब्ध असतील त्या भाज्या इथे वापरू शकता। इथे आता वाफवलेला मटार घालते मी पाव वाटी। यानंतर शिमला मिरची बारीक चिरलेली घालायची आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। याबरोबरच तुम्ही किसलेला गाजर, स्वीट कॉर्नसुद्धा घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे। अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर इथे मी चाट मसाला घातला आहे पाव चमचा। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। इथे चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे मिक्स करूया। हे छान सगळे मसाले पोहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे 1 चमचा मी दही घालते। दह्यामुळे या रेसिपीला मस्त आंबटपणा येतो। तुमच्याकडे जर दही उपलब्ध नसेल घरी तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता, त्याच्यामुळे सुद्धा चव खूप छान येते रेसिपीला। तर हे आता सगळं मिक्स करून याचा गोळा तयार करून घेऊया आणि आता याच्या आपण अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊया। चवीला ह्या खूपच अप्रतिम लागतात। तर ह्यासुद्धा तुम्ही मुलांसाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता। तर कांदे पोहे आपण नेहमीच बनवतो, तर कधीतरी अशा टिक्क्या तुम्ही बनवून पहा। याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता। आता ह्या टिक्क्या मी तयार करून घेतल्यात, या आपण शॅलो फ्राय करूया। तर इथे पॅनमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये या टिक्क्या सोडायच्या आहेत। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता या टिक्क्या आपण फ्राय करून घेऊया। तर मीडियम फ्लेमवरती या टिक्क्या दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता ह्या टिक्क्या तयार आहेत। मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। त्याच्यातलं तेल निथळून आपण काढून घेऊया। तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर या टिक्क्या सर्व केल्यात। तर अगदी मस्त झटपट होणारी, घरच्या साहित्यात होणारी आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। ही सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता। तर आज आपण पोह्यांपासून 2 मस्त अशा रेसिपीज बनवल्या। दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।